Hello students, today we are going to see the examples of error analysis. What is our topic? Examples of error analysis. Okay, now let's see what is the question. The distance traveled by an object in time t 100 plus minus seconds is 5.2 plus minus 0.1 meters. Okay, then what is the speed and maximum relative error? Now what they have asked us, relative error. काय विचारले आपल्याला? रिलेटिव्ह एरर. ओके, बरं, पहिलं आपण काय काय दिलं आहे ते बघून घेऊया. गिवन लिहूया आपण. ओके, गिवन काय काय दिले बघा. आपल्याला काय दिलं? टाईम दिलेलं आहे, बरोबर. काय दिलं? टाईम किती दिलं आहे बघा. 100 प्लस मायनस 1 सेकंड. किती दिलं आहे? 100 प्लस मायनस 1 सेकंड. आणि डिस्टन्स किती दिलेलं आहे? 5.2 प्लस मायनस 0.1 मीटर्स. 5.2 प्लस मायनस 0.1 मीटर्स, बरोबर. एवढं दिलेलं आहे. ओके, व्हॉट इज द स्पीड अँड इट्स मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर. व्हॉट इज द स्पीड अँड इट्स मॅक्झिमम रिलेटिव्ह एरर हे विचारलेलं आहे आपल्याला. बस स्पीडचा फॉर्म्युला काय असतो? इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. बरोबर. काय असतं? डिस्टन्स अपॉन टाईम. बरं, ह्याला असं लिहितो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. बरं, टाईमच्या आपल्याला क्वांटिटीज दिली आहे. काय? 100 आणि प्लस मायनस 1. मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं 100 म्हणजे काय असतं? आपलं ॲव्हरेज व्हॅल्यू असते, ती टीची व्हॅल्यू असते. आणि हे जे प्लस मायनस जे असतं ते काय असतं? डेल्टा टी असतं. काय असतं? डेल्टा टी. तसंच हे काय असणार आहे? आपलं डी असणार आहे. आणि हे काय असणार आहे? डेल्टा डी असणार आहे. हे डी असणार आहे आणि हे डेल्टा डी असणार आहे, बरोबर. तर आपल्याला काय विचारलं आहे? रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर कसं लिहितो आपण? डेल एस अपॉन एस, बरोबर, इज इक्वल टू. आता जेव्हा डिव्हिजनमध्ये असतं आपण कसं लिहितो? डेल डी बाय टी प्लस डेल टी बाय टी, बरोबर. डेल डी बाय डी काय असणार आहे? 0.1 डिवायडेड बाय डी. डिस्टन्स किती आहे? डेल डीची व्हॅल्यू काय? 0.1, बरोबर. आणि डीची व्हॅल्यू काय? 5.2. किती आहे? 5.2. ओके, प्लस. ओके, आता प्लस केलं. डेल टी किती आहे? 1 आहे. किती आहे? 1 आहे बघा. डेल टीची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. आणि टीची व्हॅल्यू किती आहे? 100 आहे. काय आहे? 100 आहे. तर काय येतं बघा? डेल एस बाय एस इज इक्वल टू 0.1 अपॉन 5.2 इज प्लस 1 अपॉन 100. ओके, तर डेल एस बाय एस काय आहे ना, मी हा पॉईंट इकडे शिफ्ट करतो, खालचा पण पॉईंट इकडे शिफ्ट करतो. काय तर 1/52 प्लस 1 अपॉन 100. ओके, हे आलं. तर हे झालं आपलं. आता हे जर तुम्ही सॉल्व केलं आपल्याला काय भेटतं? डेल एस बाय एस. तर ह्याच्या पुढचं सोल्युशन तुम्हाला काय करायचं आहे? स्वतःहून ट्राय करायचं आहे. ओके, असं मी नाही करून देणार. आता ह्याच्या पुढचं सॉल्विंग करायचं आहे. मग तुम्हाला काहीतरी डेल एस बाय एसची व्हॅल्यू भेटेल. ओके, काहीतरी डेल एस बाय एसची व्हॅल्यू भेटेल. समजलं? काही प्रॉब्लेम? हे कसं करायचं? तुम्हाला पहिला एक तर स्पीडचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. कशामधून काढायचा आहे त्याचा फॉर्म्युला पाहिजे. आणि क्वांटिटीज माहिती पाहिजे कशा घ्यायच्या आहेत. ओके, क्वांटिटीज समजल्या ना. परत एकदा सांगतो बघा. हे डिस्टन्सचं काय आहे? डीचं व्हॅल्यू आहे. आणि हे काय? डेल्टा डीची आहे. हे टीची आहे आणि हे डेल्टा टीची आहे. ओके, समजलं? x is equal to a raised to 4 b cube upon c raised to 1/3 d raised to 1/2. ओके, आता आपला बघा क्वेश्चन काय दिलेला आहे? इफ द फॉर्म्युला फॉर अ फिजिकल क्वांटिटी इज. हा एक आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे जो मी इथे लिहिलेला आहे. ओके, हा काय फॉर्म्युला दिलेला आहे? a raised to 4 b raised to cube c raised to 1/3 d raised to 1/2. and if the percentage error in the measurement of a, b, c and d are 2%. म्हणजे a मध्ये किती आहे? 2% आहे. b मध्ये 3% आहे. c मध्ये 3% आहे. आणि d मध्ये 4% आहे रिस्पेक्टिव्हली. कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन एक्स. काय विचारलं आहे आपल्याला?
पर्सेंटेज एरर इन एक्स. तर पर्सेंटेज एरर इन एक्स इज इक्वल टू, ओके, कसं लिहिणार बघा, पर्सेंटेज एरर इन एक्स इज इक्वल टू, आता हे काय 4 आहे बरोबर, हे काय 4, तर आपण रिलेटिव्ह एरर कसं लिहित असतो, 4 इंटू डेल ए बाय ए बरोबर, काय इंटू डेल ए बाय ए, ओके, प्लस बी क्यूब आहे तर ह्याला कसं लिहिणार 3 डेल बी बाय बी, ओके, प्लस 1/3 आहे, काय आहे 1/3, तर हे काय येतं 1/3 डेल सी बाय सी प्लस 1/2 डेल डी बाय डी, 1/2 डेल डी बाय डी, ओके. तर इथं काय येतं बघा, आता आपल्याला ह्याला पर्सेंटेजमध्ये करायचं आहे, काय करायचं आहे पर्सेंटेज करायचं आहे, तर ह्याला इंटू टोटल काय करणार आपण 100 करणार, इंटू टोटल 100, तर काय येतं बघा 4 डेल ए बाय ए इंटू 100 प्लस 3 डेल बी बाय बी इंटू 100, मी ब्रॅकेटमध्ये घेतला आहात, ओके, प्लस 1/3 डेल सी बाय सी इंटू 100 प्लस 1/2 डेल डी बाय डी इंटू 100. समजला, काही प्रॉब्लेम ह्याच्यात. बरं, हे जे असतं हे काय असतं आपलं पर्सेंटेज एरर इन ए, हे काय असणार पर्सेंटेज एरर इन बी, हे काय असणार आहे पर्सेंटेज एरर इन सी, आणि हे काय असणार आहे पर्सेंटेज एरर इन डी बरोबर. बट पर्सेंटेज एरर इन ए किती दिले बघा आपल्याला, एची व्हॅल्यू किती दिलेली आहे 2%, पर्सेंटेज एरर इन ए किती दिलं आहे 2%, पर्सेंटेज एरर इन बी किती दिलेलं आहे 3%, पर्सेंटेज एरर इन सी किती दिलेलं आहे 3%, पर्सेंटेज एरर इन डी किती दिलेलं आहे 4% बरोबर, किती दिलेलं आहे 4%. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात, ओके. तर आता ह्या व्हॅल्यूज आहे, ए पर्सेंटेज एरर इन ए 2% दिला आहे, म्हणजे हे जे सर्कल मारलं आहे ना ह्याची टोटल व्हॅल्यू किती दिली आहे तिने 2% दिली आहे, किती दिली आहे 2%. तर आपण काय करणार, हे जे सर्कल मारलं आहे ह्याला रिप्लेस करणार 2 ना, किती ना 2% ना, समजलं, किती पर्सेंट 2%, प्लस डेल बी बाय बी इंटू 100, हे काय झालं पर्सेंटेज एरर इन बी, त्याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 3%, ओके, तर ह्याला मल्टिप्लाय बाय 3 प्लस 1/3 डेल सी बाय सी इंटू 100, हे काय झालं पर्सेंटेज एरर इन सी, आणि त्याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 3%, तर हे काय आले ना 3% प्लस 1/2 डेल डी बाय डी, ह्याची पर्सेंटेज एररची व्हॅल्यू किती आहे 4 बरोबर, तर हे किती लिहिणार मी 4%. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात, ओके, कसं घ्यायचं समजलं, व्हॅल्यूज कुठल्या कुठं पुट करायच्या समजलं. बरं, आता 4 × 2 किती येतं 8 प्लस 3 3 जा 9 प्लस हे 3 कॅन्सल होतं 1 प्लस 2 1 जा 2 2 2 जा किती होतं 2 राहतं बरोबर, हे किती होतं 20%, किती होतं 20%. पर्सेंटेज एरर इन एक्स is equal to 20%, percentage error in x is equal to 20%, percentage error in x is equal to 20%. ओके, काही प्रॉब्लेम. बरं, हे झालं 2 एक्झाम्पल्स आपण वेगळ्या टाईपचे घेतलेले आहेत. ओके, मी पूर्ण एक्झाम्पल परत तुम्हाला दाखवतो, जरा स्लो करून बघू शकता. अजून एक टिप की ज्याला जर वाटत असेल की हे जे आपले प्रॉब्लेम आहेत ते खूप स्लो घेतात आहे सर, तर त्यांनी काय करू शकता, स्पीड याची जास्त करू शकता आणि मग एक्झाम्पल्स बघू शकता. समजलं, मग एक्झाम्पल्स बघू शकता. काही प्रॉब्लेम याच्यात. बरं, बाय.